मी इथं प्रथम घेतलं आहे सुकं खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. कारण इतकं कठीण असतं सुकं खोबरं की आपलं खलबत्त्यात वगैरे चांगलं कुटत नाही आहे. त्याच्यामुळे मी खोबरं इथं मिक्सरला लावून घेतले आहे. ही माझी पेस्ट आहे खारीक आणि बदाम. ही पेस्ट मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतली, चांगली एकदम बारीक अशी घेतली आणि इथे मी तुपामध्ये तळून घेतलेलं आहे. डिंक आपल्या हाडामध्ये ती बळकटी येते, ते बळकटीसाठी डिंक ही खूप उपयोगी असतो. आणि थोडीशी मी इथं पेस्ट केली याची साखरेची. तुम्ही इथं एकदम बारीक असं किसून गुळही घालू शकता. गूळ सर्वात चांगला, त्याच्यामुळे गूळच घालणं योग्य आहे. तब्येतीसाठी खूप चांगलं आहे गुळाचं मिश्रण. इथे हे मिश्रण अशा पद्धतीने चांगलं एकजीव करा. जे आपले याचे खडे असतात ना, ते बारीक असे चुरून घ्या एकदम हाताने असे. आणि तुम्ही ते मुलांना तुमच्या दुधाबरोबरही देऊ शकता. चांगलं याला फेटून घ्या अशा पद्धतीनं की दुधामध्ये पूर्ण मिश्रण एकजीव होईल. किंवा तुम्ही असंही मुलांना चमचा 2 चमचे, ज्यावेळेस मुलं आपलं काही व्यायामाचं वगैरे सुरू करून येत असतात त्यावेळेस ते पूर्ण एनर्जी घालून येत असतात. त्याच्यामुळे हे असं देणं योग्य असतं मुलांना.